नमस्कार मित्रांनो, राज्यघटनेमध्ये आपण आता पुढे जाऊयात. संसदेच्या बाबतीत आपण बघतोय आणि त्याच्यातही स्पेसिफिकली लोकसभेच्या बाबतीत बघतोय. पुढचा पॉइंट आहे की लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब यांच्यासाठी आरक्षित असणाऱ्या जागा. पहिली गोष्ट की घटनेने जातीय प्रतिनिधित्व म्हणजे कम्युनल रिप्रेझेंटेशन आणि स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे सेपरेट इलेक्टरेट हे टाळलेले आहेत. जातीय प्रतिनिधित्व म्हणजे विशिष्ट जातीला जात म्हणून प्रतिनिधित्व देणं आणि स्वतंत्र मतदारसंघ त्याची इम्प्लिमेंटेशनची एक स्ट्रॅटेजी असते की ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये त्याच जातीचा उमेदवार किंवा त्या समुदायाचा उमेदवारच निवडणूक लढवेल आणि त्याच जातीचे किंवा त्याच समुदायाचे मतदार मतदान करतील, हा स्वतंत्र मतदारसंघ. परंतु हे घटनेने स्वीकारलेलं नाही. आपण याच्यापूर्वी बघितलेलं आहे म्हणून मी रिपीट करत नाही. ओके, हे सगळं दिलेलं आहे. याच्यामध्ये काय होतं की समाजामध्ये फूट पडण्याची शक्यता असते, कारण निवडणूक लढवणाऱ्या प्रतिनिधीला फक्त आपल्याच समाजातील मतांची गरज असते, कारण मतदार त्याच समाजाचे असतील. म्हणजे काय होईल, आणि कुठलाही असा भौगोलिक भाग असा नसतो की त्याच्यात एकाच जातीचे लोक आहेत. बहुसंख्य असू शकतात. म्हणजे एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्ये काही जातींच्या लोकांची किंवा काही धर्म किंवा काही समुदायाच्या लोकांचं बहुमत असू शकतं, प्राबल्य असू शकतं, पण तेच आहेत फक्त असं कधीच होत नाही. म्हणजे कुठल्याही भौगोलिक क्षेत्रामध्ये जेव्हा आपण भौगोलिक मतदारसंघ घेतला तर सगळ्या जाती धर्माचे लोक असतात, तर फक्त एकाच जातीला किंवा एकाच समुदायाला मतदान करण्याचा तेवढ्यापुरता अधिकार दिला तर बाकीचे त्याच्यातनं वेगळे होतात. एलियनेशन म्हणजे परकेपणाची भावना निर्माण होते आणि प्लस जो उमेदवार उभा आहे त्याला फक्त आपल्याच जाती किंवा समुदायाच्या मतदारांना आकर्षित करायचं असतं, म्हणजे आपोआप समाजामध्ये फूट पडण्याची शक्यता असते. म्हणून मग आपण काय स्वीकारलेलं आहे, राज्यघटनेने काय स्वीकारलेलं आहे तर आरक्षित मतदारसंघ. आणि आरक्षित मतदारसंघ म्हणजे असं की समजा एखादा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असेल तर तिथे फक्त अनुसूचित जातीचे उमेदवारच निवडणूक लढवू शकतील, मात्र सर्व जाती धर्माचे मतदार म्हणजे युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज, ओके, म्हणजे सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीने सर्वच जण मतं देतील. ओके, राईट. आता हे जे आरक्षित जागा आहेत या त्याच समुदायांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहेत. याचाच अर्थ असं की वेगवेगळ्या जनगणनेमध्ये त्या समुदायांची लोकसंख्या जशी बदलेल एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात, तसे मतदार आरक्षित जागांची संख्या देखील बदलेल. आता हे प्रपोर्शन नेमकं कसं असतं हे जरूर लक्षात ठेवा की एखाद्या राज्यात, समजा महाराष्ट्र घेतला तर महाराष्ट्रात अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती यांची लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या ज्या प्रमाणात आहेत साधारणतः तेवढ्या प्रमाणात त्या राज्यातल्या लोकसभेच्या जागा ह्या अजा किंवा म्हणजे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखीव ठेवण्यात येते. ओके, म्हणजे महाराष्ट्रामध्ये समजा 48 लोकसभेचे मतदारसंघ आहेत आणि जनगणनेनुसार समजा अनुसूचित जातींची लोकसंख्या समजा 15% आहेत. मी हे म्हणजे अंदाज घेतोय, फक्त मला ऍक्च्युअल मी सांगत नाहीये, हे मी फक्त वर्किंगसाठी सांगतोय की समजा 15% आहे अनुसूचित जातींची लोकसंख्या, तर 48 एकूण जागा आहेत लोकसभेच्या, तर 48च्या 15% जेवढ्या येतील तेवढ्या जागा आणि साधारणतः ज्या क्षेत्रामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या जास्त आहे त्या क्षेत्रांमधल्या जागा या आरक्षित ठेवल्या जातील आणि त्याच पद्धतीने अनुसूचित जमातींसाठी. ओके, राईट. आरक्षणाचं जे कलम आहे ते आहे 330 लोकसभेसाठी, म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी ज्या राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत लोकसभेमध्ये, ते आहे घटनेच्या कलम क्रमांक 330 मध्ये, आणि कलम क्रमांक 332 मध्ये आहेत राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित असलेल्या जागा. ओके, म्हणजे याचा अर्थ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचं जे आरक्षण आहे ते कुठे कुठे आहे, लोकसभा आणि त्याबरोबरच राज्यांच्या विधानसभा याच्यामध्ये सुद्धा आहे. नेक्स्ट, आता मूळ राज्यघटनेमध्ये हे आरक्षण 10 वर्षांसाठी होतं.
म्हणजे आपल्याला माहित आहे की 50 मध्ये राज्यघटना अंमलात आली, म्हणजे 60 पर्यंत हे आरक्षण देण्यात आलेलं होतं. परंतु त्यानंतर आजतागायत वेळोवेळी घटना दुरुस्त्यांनी हे आरक्षण प्रत्येकी 10 वर्षांनी वाढवण्यात आलेलं आहे. कोणत्या कोणत्या घटना आहेत, घटना दुरुस्त्या आहेत? तर पहिल्यांदी 1960 पर्यंत तर होतं, ते राज्यघटनेतच होतं 10 वर्षांसाठी. मग ज्यावेळी 60 मध्ये संपण्यात आलेलं होतं तर ते 10 वर्ष वाढवण्यात आलं. ती 8वी घटना दुरुस्ती. त्याच्याने 1960 पर्यंत तर ओरिजिनल राज्यघटनेतच होतं, बरोबर. मग अजून 10 वर्ष वाढवण्यात आलं, म्हणजे 8व्या घटना दुरुस्तीने ते 1970 पर्यंत वाढवण्यात आलं. नंतर 23 याच्याने 1980 पर्यंत वाढवण्यात आलं. 45 याच्याने 1990 पर्यंत वाढवण्यात आलं. 62 याच्याने 2000 पर्यंत वाढवण्यात आलं. 79वी घटना दुरुस्ती याच्याने 2010 पर्यंत वाढवण्यात आलं. लेटेस्ट या 2 लक्षात ठेवा, लेटेस्ट या 2 आहेत. 95व्या घटना दुरुस्तीने ते 2020 पर्यंत वाढवण्यात आलं आणि 104व्या घटना दुरुस्तीने ते 2030 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. या 2 नक्की लक्षात ठेवा, 95वी आणि 104वी. कोणत्या? 95 आणि 104. 95ने ते कुठपर्यंत वाढवण्यात आलं होतं? 2020 पर्यंत. आणि 104 ने ते 2030 पर्यंत वाढवण्यात आलं. 104वी घटना दुरुस्ती आपण याच्या पूर्वी पण बघितलेली आहे बघा. ज्यावेळी आपण अँग्लो इंडियन यांचं आरक्षण याच्यानंतर म्हणजे 104व्या घटना दुरुस्तीने वाढवलेलं नाहीये, हे बघत असताना आपण ही घटना दुरुस्ती बघितलेली आहे. सो 104व्या घटना दुरुस्तीने काय केलं? बेसिकली SC ST म्हणजे अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण 2030 पर्यंत वाढवलं. पण अँग्लो इंडियनसाठी ज्या 2 जागा ठेवण्यात आल्या होत्या, जर त्यांना प्रतिनिधित्व नसेल तर ते मात्र वाढवलं गेलं नाही. ओके. सो 95 आणि 104 या लेटेस्ट घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. सो अलीकडची घटना दुरुस्ती त्यातली कुठली? 104. आता ही जी 104वी घटना दुरुस्ती आहे, अनेक ठिकाणी तुम्ही असा उल्लेख तुम्हाला सापडेल की हे जे 2030 पर्यंत वाढवण्यात आलं, अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षित जागा या ज्या वाढवण्यात आल्या त्या 126व्या घटना दुरुस्ती विधेयकाने वाढवण्यात आल्या, असं काही ठिकाणी तुम्हाला काही पुस्तकांमध्ये किंवा काही व्हिडिओमध्ये किंवा काही लेक्चर्समध्ये दिसेल. मग हे काय? काही ठिकाणी 126 आणि काही ठिकाणी 104. तर याच्यामध्ये काहीच कन्फ्युजन करायची गरज नाही. बघा, ज्यावेळी एखादी घटना दुरुस्ती होते त्यावेळी ते घटना दुरुस्ती विधेयक मांडलं जातं, बरोबर. ओके. विधेयक म्हणजे त्याला म्हणतात बिल. ओके. आणि जेव्हा हे बिल म्हणजे हे विधेयक राज्यसभा लोकसभा यांच्याद्वारे पास केलं जातं आणि राष्ट्रपतींचीही त्याला संमती मिळते, त्यावेळी विधेयकाचं रूपांतर कायद्यात होतं, म्हणजे लॉ मध्ये होतं. ओके. तर काय होतं की प्रत्येक बिलाचं म्हणजे प्रत्येक विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होईलच असं नाही. काही बिल समजा पासच झाले नाही, पण तो बिलाचा जो आकडा असतो ना, तो आकडा तोच राहतो. समजा असं आपण समजू की 100वं बिल मांडण्यात आलं होतं. ओके. 100वं विधेयक, घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं होतं, पण हे पास झालं नाही किंवा हे पेंडिंग आहे. ठीक आहे, ते पास होत नाहीये किंवा पेंडिंग आहे किंवा सरकारने मुद्दामच त्याला पुढे नेलं नाहीये. राज्यसभेत समजा पास झालं पण लोकसभेत मांडलं नाहीये, किंवा लोकसभेत पास झालं पण राज्यसभेत मांडलं नाहीये, किंवा दोन्हीकडे पास झालं पण राष्ट्रपतींच्या याला पाठवलेलं नाही वगैरे वगैरे, किंवा व्हॉट एव्हर मे बी, किंवा हे पासच नाही झालं म्हणून सोडून दिलं. याच्या पुढची जी घटना दुरुस्ती मांडली जाईल ती हे 100वं नाही झालं म्हणून पुढच्याला 100 नंबर नाही देणार, पुढच्याला 101 नंबर देतील, बरोबर. मग काय होईल? समजा 99 पण होतं, 99 विधेयकाचा कायदा झाला होता, तर मग तो 99 विधेयक आणि 99 कायदा पण होईल. पण 100 झाला नाही आणि ज्यावेळी 101 झाला, समजा 101व्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं, तर काय झालं बघा की 101वं विधेयक होतं पण घटना दुरुस्तीचा कायदा कितवा होईल? हा 100चा कायद्यात रूपांतर नाही झालं, म्हणजे 99व्या कायद्यानंतर 100वा कायदा होईल. म्हणजे काय होईल? घटना दुरुस्ती विधेयक 101वं होतं पण घटना दुरुस्ती कायदा मात्र 100वा राहील. राईट. तर अशा पद्धतीने हे 126वं विधेयक होतं. याचा अर्थ काय? 126वं विधेयक होतं, याचं कायद्यात रूपांतर झालं. कायद्यात रूपांतर होताना मागचा जो कायदा होता तो 103वा होता, म्हणून हा 104वा झाला. म्हणजे थोडक्यात काय आपण असं म्हणू शकतो की 126 वजा 104
म्हणजे साधारणतः 22 घटना दुरुस्ती विधेयक अशी असतील की ज्यांचं अजून कायद्यात रूपांतर झालेलं नाही, आणि म्हणून हा फरक असतो. म्हणून एक लक्षात ठेवायचं की असे जर दोन पर्याय आले की बाबा कोणत्या घटना दुरुस्तीने किंवा कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचं आरक्षण 2030 पर्यंत वाढवण्यात आलं, तर त्याचं उत्तर आपलं पाहिजे 104वा घटना दुरुस्ती कायदा किंवा 104वी घटना दुरुस्ती, 126वी नाही. आणि जर प्रश्नामध्ये कोणत्या घटना दुरुस्ती विधेयकाद्वारे, विधेयक हा जर शब्द आला म्हणजे बिल, तरच 126 हे उत्तर येईल. ओके. आणि याच्यात जर काही कन्फ्युजन झालं तर तुम्ही जी कुठली परीक्षा असेल त्या परीक्षेच्या मंडळ जे कोणी असेल, समजा एमपी असेल तर एमपीएससी असेल तर एमपीएससीला लिहिलं पाहिजे की हा प्रश्न संदिग्ध आहे किंवा चुकीचा आहे किंवा पर्याय संदिग्ध किंवा चुकीचे आहेत वगैरे वगैरे. ओके, राईट, परफेक्ट. आता बघा, आरक्षित मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणाऱ्या व्यक्ती या जरी आरक्षित समुदायातल्या असल्या तरी सुद्धा मतदारसंघातील सर्व मतदार त्यांना मतदान करतात. हे आपण बघितलंय, त्यामुळे मी रिपीट करत नाही. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, आरक्षित नसलेल्या मतदारसंघामध्ये आरक्षित समुदायातील व्यक्ती निवडणूक लढवू शकते. म्हणजे असं की समजा, मी एक्झाम्पल म्हणून घेतो, समजा की गडचिरोली मतदारसंघ आहे आणि तो समजा बरं जाऊ द्या, गडचिरोली वगैरे नाही, आपण ए बी घेऊ, नाही तर तुमचं कन्फ्युजन होऊन जाईल, कारण मी परफेक्टली तो असेल नसेल ते आपल्याला माहित नाही. समजा हा ए मतदारसंघ आहे, त्याच्या बाजूला बी आहे, इथे सी आहे, इथे डी आहे. समजा ए मतदारसंघ आहे की हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे, तर इथे तर पक्कच आहे की याच्यामध्ये निवडणूक फक्त आरक्षित जातीतीलच उमेदवार लढतील, मतदान मात्र सगळं करतील. ओके. समजा बी मतदारसंघ आहे, हा आरक्षित नाही म्हणजे अनारक्षित आहे, नॉन रिझर्व्ड आहे, अनरिझर्व्ड आहे. कोणता? बी मतदारसंघ. मग असं आहे का की बाबा इथे ए मध्ये अनुसूचित जातीला रिझर्वेशन आहे म्हणून बी मध्ये अनुसूचित जातीवाल्याने उभं राहायचं नाही? असं नाही. बी मध्ये अनारक्षित मध्ये कोणीही उभं राहू शकतं, म्हणजे अनुसूचित जातीचा पण उभा राहू शकतो, अनुसूचित जमातीचा उभा राहू शकतो, ओपन मधला उभा राहू शकतो, हिंदू उभा राहू शकतो, मुस्लिम उभा राहू शकतो, शीख उभा राहू शकतो, कोणी उभा राहू शकतो. अनारक्षित म्हणजे कोणासाठीही आरक्षण नसलेला म्हणजे कोणी उभा राहू शकतो. म्हणजेच काय की आरक्षित नसलेल्या मतदारसंघामध्ये आरक्षित समुदायातील व्यक्ती निवडणूक लढवू शकते. राईट. आता एकूण आरक्षित जागा किती असणार? मग आपल्याला माहिती आहे की 42व्या घटना दुरुस्ती 1976, आता आतापर्यंत मला वाटतं ज्यांनी घटनेचे हे वाचलेले ऐकले असतील माझे लेक्चर्स, त्यांना आता काही काही घटना दुरुस्त्या पाठ व्हायला लागल्या असतील. 42वी घटना दुरुस्ती कधीची? 1976, इंदिरा गांधींच्या वेळची. 44वी घटना दुरुस्ती 1977, कोणते? जनता दल, मोरारजी देसाईंच्या वेळची. ओके. सो 42वी घटना दुरुस्ती 1976 ने लोकसभा मतदारसंघांची संख्या आणि मतदारसंघांची पुनर्रचना 2000 पर्यंत गोठवली होती. हे आपण बघितलंय ऑलरेडी. कशासाठी गोठवली होती? की जे राज्य फॅमिली प्लॅनिंग करत आहेत, लोकसंख्या नियंत्रणात ठेवता आहेत, त्यांच्या जागा कमी होऊ नयेत, आणि ज्या राज्यांची लोकसंख्या वाढते आहे त्यांनी फॅमिली प्लॅनिंग, लोकसंख्या नियंत्रण व्यवस्थित न करून देखील त्यांना लोकसभेतल्या जागा त्यांना लोकसभेतलं प्रतिनिधित्व त्यांचं वाढेल असं होऊ नये म्हणून हे केलं होतं. कधीपर्यंत गोठवली होती? 2000 पर्यंत. 84व्या घटना दुरुस्ती ही कधी झाली? आता ही झाली होती 76 मध्ये, बरोबर. 2000 पर्यंत गोठवलं होतं, मग 2000ला आता परत डिसिजन घेणं भाग होतं. तर 2001 मध्ये 84वी घटना दुरुस्ती करण्यात आली, तर ती पुन्हा अजून 25 वर्षासाठी म्हणजे 2026 पर्यंत गोठवण्यात आली. म्हणजे काय? आता 2026 पर्यंत गोठवण्यात आली म्हणजे याचा अर्थ, बाळांनो अतिशय व्यवस्थित लक्षात ठेवा, 2026 पर्यंत गोठवण्यात आली याचा ऍक्च्युअली तो कायद्यातला उल्लेख, घटनेतला उल्लेख असा आहे की
2026 नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेपर्यंत गोठवण्यात आली. म्हणजे याचा अर्थ 2026 नंतर लगेच 2027ला राज्यांचे लोकसभा मतदारसंघ नवीन जनगणनेनुसार बदलतील असं नाही. 2026 पर्यंत काहीच करायचं नाही आणि 2026 नंतर जी काही पहिली जनगणना होईल त्या जनगणनेचे फायनल आकडे ज्यावेळी प्रकाशित होतील त्या फायनल आकड्यांच्या आधारे लोकसभेच्या जागांची संख्या बदलण्यात येईल आणि पुनर्रचना करण्यात येईल. लक्षात ठेवा. आता तुम्हाला बघा, अगदी अलीकडे महिन्याभरापूर्वी वुमन्स रिझर्वेशन बिल म्हणजे महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये आरक्षण देणारं एक विधेयक घटनादुरुस्ती पास झाली, तुम्हाला माहित असेल. त्यावेळी संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर एका गोष्टीची चर्चा चालू होती. काही पक्षांचं असं म्हणणं होतं, म्हणजे अर्थातच विरोधी पक्षांचं, की ही घटनादुरुस्ती जरी वेलकम आहे, स्वागतार्ह आहे, किंबहुना त्याला कोणी विरोध पण नाही केला, सगळ्यांनी घटनादुरुस्तीच्या बाजूने मतं दिली, जवळपास युनॅनिमस म्हणजे एकमताने. पण एक ऑब्जेक्शन होतं. ते ऑब्जेक्शन काय होतं की या घटनादुरुस्तीमध्ये थोडासा बदल करणं आवश्यक होतं, की लगेचच्या लगेच म्हणजे 2024च्याच निवडणुकांमध्ये महिलांना आरक्षित जागा मिळतील अशा पद्धतीने ही घटनादुरुस्ती करायला पाहिजे होती, असं विरोधी पक्षांचं म्हणणं होतं. सत्ताधारी पक्षाचं म्हणणं होतं की नाही, हे नवीन ज्यावेळी होईल म्हणजे व्यवस्थित जनगणना वगैरे होईल, त्याच्यानंतर सगळं प्रपोर्शन वगैरे डिलिमिटेशन कमिशन त्याच्यावर व्यवस्थित काम करेल आणि त्याच्यानंतर देणंच योग्य राहील, असं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं होतं. कोण बरोबर कोण चूक किंवा कोण योग्य कोण अयोग्य किंवा कोण जास्त योग्य आणि कोण कमी योग्य हा विषय आपण बाजूला ठेवू. पण तुम्हाला हे किमान निदान कळलं होतं का की हा इश्यू काय आहे नेमका? आपल्याला बऱ्याच जणांना ते कळणार नाही, याचं कारण की आपला अभ्यास नसतो आणि अभ्यास करण्याची आपली वृत्ती पण नसते. आपल्याला आयतं ज्ञान पाहिजे असतं आणि तेही शक्यतो व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर पाहिजे असतं. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचं ज्ञान खरं आहे का खोटं आहे आपण चेक करत नाही. शक्यतो काहीतरी छान मस्तपैकी जर लँग्वेज वापरलेली असेल, भावनेला किंवा हृदयाला टच करणारी लँग्वेज वापरली असेल तर आपल्याला ते सगळं खरं वाटतं, पण सगळं खरं असेल असंच नाही. ओके, तर आपल्याला मुळात विषय कळला का हे मला शंका वाटते की आपल्यापैकी किती जणांना कळला असेल. तर मूळ विषय काय होता, म्हणजे हा मुद्दा असा का होता की ज्यावेळी 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती झाली, ज्यावेळी पंचायत राज निर्माण करण्यात आलं, ओके, तर पंचायत राज निर्माण करताना विरोधी पक्षांचं मेन म्हणणं होतं की पंचायत राज करताना आम्ही इमिजिएटली महिलांना आरक्षण दिलं आणि त्याच्यामुळे कोट्यावधी महिला आज पंचायत राजमध्ये म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद याच्यामध्ये प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु याच्यात मात्र लगेचच्या लगेच महिलांना आरक्षण मिळणार नाहीये. ओके, हे लगेच मिळणार नाहीये याचा अर्थ काय? याचा अर्थ असं, त्याचं जे रूट आहे ते इथे दडलेलं आहे. ते असं की जी लोकसभेची किंवा राज्याच्या विधानसभांच्या जागांची पुनर्रचना होईल त्या पुनर्रचनेनंतरच महिलांना आरक्षण मिळेल असा सध्या जर प्लेन रिडिंग घेतलं तर त्याचा अर्थ असा होतो. मग प्रश्न असा आहे की आतापर्यंत झालेली जनगणना कोणती आहे? आता बघा, 2021 साधारण दर 10 वर्षांनी जनगणना होते, बरोबर? तर 2001 मध्ये झालेली आहे, 2011 मध्ये झालेली आहे, 2021 मध्ये जनगणना होऊ शकली नाही कारण कोविड होता आणि दुसरे काही प्रॉब्लेम्स होते, राईट, कोरोना. 21 ची जनगणना झालेली नाही. आता घटना काय म्हणते की 2026 नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेचे आकडे पब्लिश झाल्यावर मतदारसंघांची पुनर्रचना होईल. आता समजा 2026, दोन गोष्टी आहेत. समजा 2026 नंतर जनगणना, ओके, दोन पॉसिबिलिटीज आहेत. समजा 2026 मध्ये लगेचच जनगणना सुरू करून टाकली,
2026च्या मध्याच्या दरम्यान वगैरे समजा जनगणना सुरू केली, तर जनगणना करायला आणि जनगणनेचे आकडे पब्लिश व्हायला 2-3 वर्षांचा कालावधी लागतो. ओके, सो 2-3 वर्ष आपण पकडूयात. म्हणजे कधी होईल, समजा 3 वर्ष पकडले तर किती होते, 2029. म्हणजे 2029 किंवा 2028, आपण 28 पकडूयात. ओके, 2028 पर्यंत जनगणनेचे फायनल आकडे पब्लिश होतील. त्याच्यानंतर डिलिमिटेशन कमिशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना आयोग आपलं काम सुरू करेल. मागचा इतिहास बघता हे काम एवढं मोठं असतं की त्याला किमान 3 ते 4 वर्ष लागू शकतात. काही केसमध्ये 4-5 वर्ष सुद्धा लागू शकतात. समजा आपण साधारणतः 3 ते 4 वर्ष घेतली तरी सुद्धा, मग समजा 4 वर्ष घेतली तर हे 2032. म्हणजे 2032 मध्ये समजा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचं काम पूर्ण झालं. याच्यानंतर मग पुनर्रचना झाल्यावर महिलांना आरक्षण मिळेल. समजा 2026 नंतर लगेच जनगणना नाही झाली, 10 वर्षाची हिशोबाने मागची 21ला होणार होती, म्हणजे जर 31ला झाली, समजा 2031ला झाली, तर 31 नंतर आकडे पब्लिश व्हायला 2 वर्ष, 33 आणि 3-4 वर्ष पुनर्रचना करायला, म्हणजे 2037. तर ज्यांचं ऑब्जेक्शन आहे त्यांचं हे ऑब्जेक्शन आहे की दोन्ही सिनॅरिओ बघितले तरी 2031 ते 2037 पर्यंत उजाळू शकतं महिलांना आरक्षण मिळायला. माझं सांगण्याचं आता याच्यावर मी काही कॉमेंट करत नाही, तुम्ही याच्यावर रिसर्च करा, तुम्ही याच्यावर आपलं मत बनवा. मला सांगायचा उद्देश माझा फक्त हाच होता की हे जे होतं, हे जे म्हणत होते की इतके वर्ष लागतील हे व्हायला, त्याचं रिझन काय होतं, तर त्याचं रिझन होतं ही 84व्या घटना दुरुस्तीने केलेली फ्रीजिंग. म्हणजे तुम्हाला मूळ कळलं पाहिजे की म्हणणं काय आहे. एवढं जरी कळलं तरी आपण त्याच्यावर सत्सद विवेकाने विचार करू शकतो की कोण योग्य कोण अयोग्य, किंवा बऱ्याचदा कोणीही एक जण पूर्ण योग्य नसतो, एक जण पूर्ण अयोग्य नसतो. सत्य हे कुठेतरी मध्ये असतं. म्हणजे एखादा थोडासा कमी योग्य असतो, दुसरा थोडासा कमी अयोग्य असतो, या पद्धतीने. ओके, तर तुम्हाला आता कळलं की ते ऑब्जेक्शन वगैरे काय होतं वगैरे वगैरे. ओके, राईट. त्याच्यानंतर अच्छा, आता याच्यामध्ये एक फक्त हे होतं, तुम्हाला माहित आहे की जरी 2026 पर्यंत जागा गोठवल्या असल्या तरी सुद्धा मात्र इंटरनल मतदारसंघांची पुनर्रचना करायला 1991च्या जनगणनेनुसार या 84व्या घटना दुरुस्तीने अलाव केलं होतं. ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण, त्यामुळे मी रिपीट करत नाही. त्यानंतर 87वी घटना दुरुस्ती 2003 मतदारसंघाची पुनर्रचना हे जे 91 नुसार होतं त्याच्याऐवजी 2001च्या जनगणनेनुसार अलाव करण्यात आलं. पण हे जे 91ची जनगणना 2001ची जनगणना, याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की ही फक्त इंटरनल पुनर्रचना अलाउड आहे. लोकसभेच्या किंवा विधानसभांच्या एकूण जागा बदलणार नाहीत. म्हणजे आज सुद्धा एकूण जागा या 1971 नुसारच आहेत, त्या 2026 नंतरच बदलतील. आणि 2026 नंतर ज्या बदलणार आहेत त्याच्यावर आतापासून थोडेसे मतभेद हे पुढे यायला लागलेले आहेत. कारण दक्षिणेतल्या राज्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळी ही पुनर्रचना होईल, म्हणजे ज्यावेळी लोकसभेच्या जागाच बदलल्या जातील, त्यावेळी आम्ही इफेक्टिव्ह कंट्रोल केलेला आहे पॉप्युलेशनवर, त्यामुळे आमच्या जागा कमी व्हायला नकोत. आणि ज्या राज्यांनी लोकसंख्येवर कंट्रोल केला नाही व्यवस्थित, त्यांच्या जागा अनावश्यक वाढायला नकोत. अन्यथा आम्ही पॉप्युलेशन कंट्रोल केला, त्याचा आम्हाला काही उपयोग होणार नाही. हा वादाचा विषय आहे, जरूर त्याच्यावर वाचा, आपलं स्वतःचं मत बनवा. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जाऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. ओके, राईट. बघा मित्रांनो, पूर्वी काय होतं, पूर्वी दोन प्रकार होते. आयदर आपल्याला इन्फॉर्मेशन, काही जणांना इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती अवेलेबल होती आपलं मत बनवायला, आणि काही जणांना इन्फॉर्मेशन अवेलेबल नव्हती. समजा एखादा निरक्षर माणूस असेल, पूर्वी तो पेपर वर्तमानपत्र वाचत नसेल आणि त्याला दुसरं कोणी वर्तमानपत्र वाचून सांगत पण नसेल किंवा काही चर्चा होत नसेल, तर त्याला इन्फॉर्मेशन नव्हती. आणि बाकीच्यांना इन्फॉर्मेशन होती. ज्यांच्याकडे इन्फॉर्मेशन असते
ते इन्फॉर्मेशनच्या आधारे चांगला निर्णय घेऊ शकतात, चांगलं मत बनवू शकतात, सदसद्विवेगाने काम करू शकतात. ज्यांच्याकडे इन्फॉर्मेशन नसते त्या विषयावर मत बनवायला, याचा अर्थ असा नाही की निरक्षर माणूस हा शहाणा नसतो असं नाही. काही वेळा निरक्षर माणूस हा जास्त शहाणा पण असू शकतो साक्षरपेक्षा. मी म्हणतोय की ज्या बाबतीत त्याला मत बनवायचं आहे त्या बाबतीतली इन्फॉर्मेशन त्याला अवेलेबल नसेल तर तो त्या बाबतीत आपलं व्यवस्थित मत बनवू शकणार नाही. त्या बाबतीत मग तो काही ऐकीव माहितीवर, पूर्वी जी ऐकीव माहिती असायची आणि आता व्हॉट्सॲपी माहिती असते, त्याच्यावर तो आपलं चुकीचं मत बनवायचा. हे दोनच कॅटेगरी होत्या, इन्फॉर्मेशन असणे, इन्फॉर्मेशन नसणे. आता तिसरी कॅटेगरी तयार झालेली आहे, ती म्हणजे मिसइन्फॉर्मेशन असणे. आणि ती मिसइन्फॉर्मेशन इतक्या बेमालूम पद्धतीने सांगितलेली असणे की त्याच्यावर आपण विश्वास ठेवणे ती इन्फॉर्मेशन खरी आहे असं. तिसरी कॅटेगरी आता आलेली आहे. या तिसऱ्या कॅटेगरीपासून आपण सावध राहायला पाहिजे. म्हणजे एक वेळ इन्फॉर्मेशन नसली चालेल पण मिसइन्फॉर्मेशन नको. कारण मिसइन्फॉर्मेशन ही अशा पद्धतीने प्रेझेंट केली जाते, व्हॉट्सॲपद्वारे म्हणा, फेसबुकद्वारे म्हणा, सोशल मीडिया, मेन स्ट्रीम मीडिया, की ती आपल्याला खरी वाटते. म्हणजे आपण चुकीच्या माहितीच्या आधारे आपण आपलं मत बनवतो. आणि अशा अनेक इन्सिडेंट्स आजकाल होतात. काय की व्हॉट्सॲपवर, म्हणजे मी आता राजकीय भाग बाजूला ठेवतो, मी जनरल समाजाचा भाग पण बोलतो, की व्हॉट्सॲपवर काहीतरी मेसेज फिरला की आपल्या गावामध्ये काही असे जे लोक आलेले आहेत, 4-5 लोक आलेले आहेत, ते मुलं पळवणाऱ्या टोळ्या आहेत. ही खरं असेल तर बाजूला जाऊ द्या, पण काही खोट्या इन्सिडेंट घडलेले आहेत की ते नव्हतेच. नाउ दिस इज मिसइन्फॉर्मेशन. म्हणजे एक वेळ जर ती इन्फॉर्मेशन नाही राहिली असती तर आपण किमान त्यांना विचारलं असतं, तुम्ही कोण, कुठले, कुठून आले, कुठे चालले, आपण विचारलं असतं. आणि पण मिसइन्फॉर्मेशन होती की हे पोरं पळवणारे आहेत आणि त्याच्या बेसिसवर त्यांचं लिंचिंग झालं, मारून टाकण्यात आलं त्यांना. म्हणजे इथे इन्फॉर्मेशन नसती तरी चाललं असतं पण मिसइन्फॉर्मेशन नको होती. अशा इन्सिडेंट्स अनेक घडता आहेत. मग त्या राजकीय क्षेत्रातल्या असो, धार्मिक क्षेत्रातल्या असो, सामाजिक क्षेत्रातल्या असो की आपल्या दैनंदिन जीवनातल्या असो. म्हणून हा तिसरी जी कॅटेगरी आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाच्या एक्सप्लोजनमुळे तयार झालेली आहे, ही आपण टाळली पाहिजे. त्याच्यासाठी एकच उपाय आहे, काही नाही, तुमच्याकडे जर एखादा व्हॉट्सअप मेसेज आला ना आणि त्याच्यावर काही क्लेम केलेला असला की बा हे असं आहे किंवा तसं आहे वगैरे, गुगलवर जा, थोडक्यात ती माहिती टाका आणि फॅक्ट चेक असं टाका. आजकाल अनेक संस्था याच्यावर आता काम करतात की जी व्हायरल होणारी इन्फॉर्मेशन असते ती खरी आहे का खोटी असं चेक करून ते देतात त्याच्यामध्ये. कारण मिसइन्फॉर्मेशन ही अत्यंत घातक आहे. ओके, राईट. नेक्स्ट, आता निवडणूक पद्धत काय आहे लोकसभेची? लोकसभेची निवडणूक पद्धत आहे साधे बहुमताची पद्धत, म्हणजे सिंपल मेजॉरिटी. भौगोलिक मतदारसंघ, टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सी हे झालेलं आहे आपलं, त्यामुळे मी याच्या काय म्हणलो, याला जे एक नाव आहे ते आहे फर्स्ट पास्ट द पोस्ट. आता तुम्ही अनेकांनी ज्यांनी याच्यापूर्वी ही वाचली असेल, राज्यघटना वाचली असेल किंवा राज्यघटनेचं एखादं पुस्तक वाचलं असेल, त्यांना हे शब्द माहीत आहे, फर्स्ट पास्ट द पोस्ट. पण फर्स्ट पास्ट द पोस्ट याचा नेमका अर्थ अनेकांना माहीत नसतो. जेव्हा एखादी शर्यत होते त्यावेळी त्या शर्यतीची एक फिनिशिंग लाईन असते किंवा पोस्ट असते. ओके, फर्स्ट पास्ट द पोस्ट याच्या अर्थामध्ये महत्वाचा शब्द आहे पोस्ट. तर कुठल्याही शर्यतीत फिनिशिंग लाईन असते किंवा फिनिशिंग पोस्ट असते की बाबा इथपर्यंत जो पोचला तो जिंकला, सगळ्यात आधी पोचला तो जिंकला. मग फर्स्ट पास्ट द पोस्ट म्हणजे पहिली व्यक्ती की जी या फिनिशिंग लाईनच्या पलीकडे, म्हणजेच फिनिशिंग पोस्टच्या पलीकडे पोचली, पास्ट म्हणजे पलीकडे, ती जिंकली. फर्स्ट पास्ट द पोस्ट, फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा, पास्ट म्हणजे क्रॉस केली, द पोस्ट म्हणजे फिनिशिंग लाईन. ज्याने पहिल्यांदा फिनिशिंग लाईन क्रॉस केली तो जिंकला. आणि ही फिनिशिंग लाईन काय? साधे बहुमत, म्हणजे 51% मतं.
सो ज्याने पहिल्यांदा 51% मतं मिळवली तो जिंकेल. हा आहे फर्स्ट पास्ट द पोस्ट याचा सिंपल अर्थ. क्लिअर? राईट. तर साध्या बहुमत काय, समजा 100 मतदारांनी मतदान केलं असेल तर 51 म्हणजे 100 भागिले 2 हे निम्मे झाले, त्याच्यापेक्षा 1 मत जास्त मिळालं, विषय संपला. भौगोलिक मतदारसंघ म्हणजे काय, विशिष्ट भौगोलिक सीमांच्या आत राहणारे किंवा नोंदणी असलेले सर्व मतदार मतदानाला पात्र असतील. त्याच्यात धर्म, जात, व्यवसाय, आर्थिक स्तर, भाषा अशा कोणत्याही निकषावर भेदभाव होणार नाही. याच्यावर आपण केलेलं आहे. आणि एक व्यक्ती एक मत, हे महत्वाचं आहे. फर्स्ट पास्ट द पोस्टची मी तुम्हाला हे सांगितली सगळी सांगितला अर्थ. आता प्रत्येक मतदारसंघातून फक्त एकच उमेदवार निवडून येतो, म्हणून अशा मतदारसंघांना एकल सदस्य म्हणजे एक सदस्य असलेले भौगोलिक मतदारसंघ म्हणजे इंग्लिशमध्ये सिंगल मेंबर कॉन्स्टिट्युएन्सी असं म्हणतात. सिंगल मेंबर कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे एका मतदारसंघातनं एकच व्यक्ती निवडून येते. असे काही पूर्वी किंवा दुसऱ्या राष्ट्रांमध्ये अशा सिस्टीम असू शकतात, किंवा प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रमाणशीर प्रतिनिधित्वामध्ये ऍक्च्युली अशा सिस्टीम असतात की जिथे एका मतदारसंघातून एकापेक्षा जास्त लोक निवडून येतात. तसं नाही आहे, एका मतदारसंघातनं एकच माणूस जातो, म्हणून याला सिंगल मेंबर कॉन्स्टिट्युएन्सी असं म्हणतात. आता ही जी सिंगल मेंबर कॉन्स्टिट्युएन्सी आहे किंवा फर्स्ट पास्ट द पोस्ट कॉन्स्टिट्युएन्सी आहे, याच्यामध्ये काही उणिवा असतात. नंबर 1 म्हणजे अल्पसंख्याक मतांना प्रतिनिधित्व मिळत नाही. आता इथे अल्पसंख्य म्हणजे धार्मिक सामाजिक नाही. समजा एक मतदारसंघ असेल, हा मतदारसंघ आहे, याच्यामध्ये 100 लोक आहेत मतदार, पात्र मतदार 100 लोक आहेत, पात्र मतदार केलं. याच्यापैकी समजा या 100 पैकी समजा 80 लोकांनी 80 पण नाही, इतके तर करतच नाहीत, आपण रिअलिस्टिक फिगर घेऊ की समजा 70 लोकांनी मतदान केलं. ओके, आता 70 जणांनी जर मतदान केलं तर बहुमताचा आकडा कोणता राहील, 70 भागिले 2 किती, 35 अधिक 1 म्हणजे 36. याच्यात समजा 36 मतं ए उमेदवाराला मिळाली आणि 34 मतं बी उमेदवाराला मिळाली. तर जिंकलं कोण, ए उमेदवार जिंकला. आता बघा अल्पसंख्य याचा अर्थ काय की एकूण तर 100 आहेत, आता 30 जणांनी मतदान केलं नाही, हा तर त्यांचा दोष आहे. तरी सुद्धा आपण जर बघितलं तर 100 मतदारांपैकी केवळ 36 जणांनी ज्याला मतं दिली तो माणूस निवडून आलेला आहे. म्हणजे काय, 100 वजा 36 म्हणजे 64 जणांना ही व्यक्ती रिप्रेझेंटच करत नाही, किंवा या 64 जणांची ही प्रतिनिधी नाही. तशा अर्थाने प्रतिनिधी नाही इन द सेन्स की या 64 जणांना एच पाहिजे असं नाही, किंवा नुसते 70 जरी घेतले तरी सुद्धा 70 पैकी 34 जणांना ए नकोय, सॉरी 34 जणांना ए नकोय आणि सगळे घेतले तर 64 जणांना नकोय, तरी सुद्धा तो व्यक्ती त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे काय की याच्यामध्ये अल्पसंख्य लोकांना, अल्पसंख्य म्हणजे हे अल्पसंख्य की ज्यांनी त्याला मतदान केलं नाही त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही. प्लस समजा एखाद्या मतदारसंघामध्ये एका विशिष्ट समुदायाची लोक जास्त असतील आणि त्या समुदायातल्या जास्तीत जास्त लोकांनी त्यांच्या एका उमेदवाराला हे केलेलं असेल, आणि दुसरा समुदाय असेल, मग तो धार्मिक असू शकतो, जातीय असू शकतो, भाषिक असू शकतो, त्यांनी मतदान केलं नसेल तर त्या दुसऱ्या जो खरोखर अल्पसंख्य आहे म्हणजे धार्मिक अल्पसंख्य किंवा भाषिक अल्पसंख्य त्यांना रिप्रेझेंटेशन मिळत नाही. आणि म्हणून असं अपेक्षित असतं की एकदा का ही व्यक्ती निवडून आली की या व्यक्तीने 100च्या 100 जणांचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की मी एका विशिष्ट पार्टीमधून निवडून आलो म्हणून मी त्या पार्टीला सपोर्ट करणाऱ्या लोकांचीच काळजी घेईल, दुसऱ्या लोकांची, या 34 लोकांची किंवा 64 लोकांची काळजी घेणार नाही, असं व्हायला नको. अन्यथा मग तिथे लोकशाहीच डिफीट होते, लोकशाहीचा पराभव होतो.
हे केवळ कोणाला निवडायचं म्हणून ही पद्धत आहे. एकदा निवडून आल्यानंतर मात्र त्या व्यक्तीने सगळ्यांची काळजी घेणं अपेक्षित आहे. आणि त्याच पद्धतीने समजा राज्यस्तरावर एखादं सरकार तयार झालं तर ते सरकार आपण जर एकूण बघितले तर सामान्यतः जिंकून येणाऱ्या पक्षाला 37 ते 38% पेक्षा जास्त मतं नसतात. संपूर्ण देशाचा किंवा एखाद्या राज्याचा विचार केला तर संपूर्ण जिंकणाऱ्या प्रचंड बहुमत असणाऱ्या कुठल्याही पक्षाला देखील स्वातंत्र्यानंतरचा तुम्ही जर इतिहास बघितला तर 37 ते 38% फार फार तर 40%च्या वर मतं नसतात. आणि म्हणून राज्यस्तरावर जेव्हा सरकार बनतं तर ते सरकार कुठल्याही पार्टीचं असो त्या सरकारने पार्टीच्या पलीकडे जाऊन सगळ्यांसाठी काम करणं आवश्यक असतं. कारण हे जे निवडणूक आहे ही फक्त एक कोणाला बसवायचं सरकारवर एवढंच आहे, याच्यासाठी फक्त आहे. त्याच पद्धतीने देशाच्या स्तरावर एकदा का सरकार स्थापन झालं की त्यांनी सगळ्यांचीच काळजी घेणं गरजेचं आहे, तरच खरी लोकशाही आहे असं आपल्याला म्हणता येईल. राईट. ओके. लोकसभा निवडणुकीत हे झालं. ओके. विविध व्यवसाय, उद्योगधंदे, वेगवेगळे भाषिक, सांस्कृतिक, व्यापारी समुदायांना स्वतंत्रपणे प्रतिनिधित्व मिळत नाही याच्यामध्ये. जसं आपण याच्यापूर्वी बघितलेलं की काही सिस्टीम मध्ये असं असतं की व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी, उद्योगांचे प्रतिनिधी असं असू शकतं, तसं नाहीये. त्याच्यामुळे हे जे वेगवेगळे भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक, विविध व्यवसाय, उद्योगधंदे यांना हे मिळत नाही, रिप्रेझेंटेशन मिळत नाही. कशामध्ये? या फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम मध्ये किंवा बहुमत सिस्टीम मध्ये. आणि म्हणून या काही उणिवा दूर करण्यासाठी काही वेळा प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत वापरली जाते. भारतात ती कशासाठी वापरली जाते हे लक्षात ठेवा. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत फक्त काही ठिकाणी वापरली जाते, लोकसभेत वापरली जात नाही. कुठे कुठे वापरली जाते? राज्यसभा आपल्याला माहित आहे. एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल व्होट, ही जी वेगळी पद्धत आहे ती राज्यसभेसाठी वापरली जाते. लोकसभेसाठी मात्र कोणती? साधे बहुमत किंवा फर्स्ट पास्ट द पोस्ट, टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सी. ओके. राज्यसभेसाठी मात्र प्रमाणशीर प्रतिनिधित्व. त्याच्यानंतर राज्यांमध्ये, ज्या राज्यांमध्ये विधान परिषद आहेत तिथे विधान परिषदेसाठी. त्याच्यानंतर राष्ट्रपतींची निवडणूक आणि उपराष्ट्रपतींची निवडणूक. ओके. प्रमाणशीर पाहिजे, इथे प्रमाणशील झालंय चुकून आणि या ला दुसरी लाईन पाहिजे. एनिवे याच्यामधल्या कारण कसं आहे की मी ऑडिओ करून पाठवतो आणि माझे एक मित्र आहेत आप्पा कुलकर्णी, ते टाईप करून पाठवतात. त्याच्यामध्ये काही वेळा या छोट्या मोठ्या चुका राहून जातात, करेक्शन करायच्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. सो 4 ठिकाणी प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत वापरली जाते. राज्यसभा, विधान परिषदा जिथे असतील तिथे, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. राईट. ओके. आता हे जे प्रमाणशीर प्रतिनिधित्व असतं याच्यात 2 उपपद्धती असतात. एक म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल व्होट जी आपण वापरतो त्या 4 ठिकाणी, आणि काही ठिकाणी लिस्ट मेथड असते. मेथड फक्त लक्षात ठेवा, याच्यावर काही प्रश्न विचारला जाणार नाही किंवा याच्यात डिटेलमध्ये जाण्याची आपल्याला गरज पण नाही. मात्र प्रमाणशीर प्रतिनिधित्वामध्ये पॉझिटिव्ह कोणते, निगेटिव्ह कोणते? तर प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या समुदायांना त्यांच्या लोकसंख्येनुसार योग्य ते प्रतिनिधित्व मिळतं, जे साध्या बहुमताच्या सिस्टीम मध्ये मिळत नाही. पण तरी सुद्धा मग असं असलं तरी सुद्धा भारतात मात्र लोकसभा आणि विधानसभांच्या आणि पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीत ही पद्धत का वापरली जात नाही? याची कारणं म्हणजे मतदारांना ही पद्धत समजण्यास कठीण असते. दुसरं, या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्ष निर्माण होतात, मल्टिपल पार्टीज निर्माण होतात आणि त्याच्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असते. या सिस्टीम मध्ये म्हणजे प्रमाणशीर प्रतिनिधीच्या सिस्टीम मध्ये पोटनिवडणुका घेण्याची तरतूद नसते किंवा करताच येत नाही. ती सिस्टीमच अशी की पोटनिवडणुका घेणार येत नाही. म्हणजे समजा एखादी जागा काही कारणाने रिक्त झाली, आयदर त्या सभासदाने राजीनामा दिला किंवा मृत्यू झाला किंवा कोणत्याही कारणाने रिक्त झाली, तर ती पुढच्या निवडणुकांपर्यंत ती भरताच येत नाही. पोटनिवडणुका घेण्याची पद्धतच नसते, म्हणजे करताच येत नाही त्या सिस्टीम मध्ये. मतदार आणि उमेदवार यांच्यात जवळचे संबंध किंवा संवाद
प्रस्थापित होण्याची गरज भासत नाही. ही सिस्टीम अशी थोडीशी थेरॉटिकल आहे. साध्या बहुमताच्या सिस्टीममध्ये जी लोकसभा विधानसभांसाठी वापरली जाते तिथे डायरेक्ट मतदारांपर्यंत उमेदवाराला जावं लागतं किमान मतं मागण्यासाठी. नंतर येवत का नको येवत तेवढ्या काळासाठी तर जावं लागतं. त्या निमित्ताने थोडासा जवळ संवाद प्रस्थापित होतो. मतदार आपल्या मागण्या मांडतात किंवा आपले गाऱ्हाणे मांडतात, आपली कामं सांगतात वगैरे वगैरे. काही ना काही जवळचा संबंध प्रस्थापित होतो. इथे मात्र प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या याच्यात तो चान्स नसतो. ही पद्धत म्हणजे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत ही खर्चिक आहे आणि याच्यात आपल्या समुदायापुरती संकुचित वृत्ती निर्माण होण्याची शक्यता असते. तर हे डिसएडव्हान्टेजेस आहेत प्रमाणशीर प्रतिनिधित्वाचे आणि त्याच्यामुळे आपण त्या 4 जर सोडले राज्यसभा, जिथे विधान परिषदा आहेत अशा राज्यांच्या विधान परिषदा, त्याच्यानंतर राष्ट्रपतींची निवडणूक आणि उपराष्ट्रपतींची निवडणूक, याच्या व्यतिरिक्त आपण कुठेही प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत वापरली नाही आणि त्याची ही कारण आहेत. राईट, परफेक्ट. इथे आपण या व्हिडिओमध्ये थांबू. पार्लमेंटचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. थँक्यू व्हेरी मच.